नमस्कार. आळ साळुंखे यांनी 80 वर्ष पूर्ण केल्याबद्दल आपण त्यांच्या एकंदर लेखनाकडं एका चिकित्सिक दृष्टीनं पाहतो आहे आणि ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाच्या संदर्भात ते तपासतो. मी मागच म्हटलं होतं की हा वाद 1960 नंतर वेगळ्या पद्धतीनं आला आणि यदी फडके यांनी त्याची सुरुवात केली. मग पुढं सदानंद मोरे, शरद पाटील आणि आह साळुंखे यांनी तो वाद विशेषतः मराठा समाजाच्या संदर्भात जास्त पुढे आला. हे सर्व करण्याची आपणाला का गरज आहे, विशेषतः धर्माच्या चिकित्सेची, याविषयी आह साळुंखे यांनी कारण दिलं होतं की धर्म हा सर्वाधिक प्रभावी आहे, कारण जन्मल्यापासूनच आपल्यावर आई वडील त्या धर्माचे संस्कार करत असतात आणि तो संस्कार इतका घट्ट असतो की व्यक्ती अनेकदा धर्मानं प्रभावित झालेली असते आणि म्हणूनच धर्मचिकित्सेपासूनच परिवर्तनवादी चळवळ सुरू झाली पाहिजे असा आग्रह जो अनेकांनी ह्यापूर्वी धरलेला आहे तो त्यांनी धरलेला आहे. तो ताणवलेला नाही, पण नक्की आहे त्यांच्या सगळ्या विवेचनात उपस्थित आहे. खरं तर याचा पुरावा आता द्यायची काही गरजच उरली नाही, कारण प्रेषित मोहम्मद पैगंबर आणि त्यांची बीवी आयेशा हिच्या संदर्भात जी वक्तव्य केली गेली त्याला कतार आणि इतर अरब देशांनी जी प्रतिक्रिया दिली, त्यामुळं पंतप्रधान मोदींना ज्या प्रकारे माघार घ्यावी लागली आणि आपल्याच प्रवक्त्यांना पक्षातून काहीसं विस्थापित करावं लागलं, ते लक्षात घेता आजही धर्माच्या आधारे काय काय होऊ शकतं हे कोणाच्याही सहज लक्षात येईल. या सगळ्या प्रकरणात आश्चर्यकारकरित्या नेमकं काय म्हटलं गेलं याचं विश्लेषणच केले गेले नाही. मोहम्मद आणि पैगंबर आणि आयेशा यांच्या संबंधात प्रत्यक्षात मुस्लिम साहित्य आणि अरेबिक वर्ड काय म्हणतं त्याकडेही कोणाचं लक्ष नाही, कारण धर्मचिकित्सा झाली पाहिजे असं इस्लामिक वर्ल्डमध्ये अजूनही ठासून सांगणारे विचारवंत खूप कमी आहे. नाही आहेत असं नाही, आहेत, परंतु त्यांची संख्या खूप कमी आहे आणि त्याचा एक परिणाम इस्लाममधल्या प्रबोधनाच्या अभावात झालेला आहे. इस्लाममधलं प्रबोधन हे 100% झालेलं नाही, किंबहुना ते 10% तरी आहे की नाही याबद्दल शंका आहे. अर्थात हिंदूंच्या प्रबोधनाची ही फारशी खात्री आता उरलेली नाही आहे आणि त्यामुळं साहजिकच आहे प्रबोधनाचं काम आपण पुढं नेलं पाहिजे असं काहीसं बहुतेक साळुंखे यांना वाटत असावं आणि म्हणूनच ते वारंवार धर्मचिकित्सा करताना दिसत आहेत. ते वैदिक धर्म किंवा ब्राह्मण धर्म याची एका बाजूला सतत चिकित्सा करत असतात आणि दुसरीकडं ते पर्यायी धर्म सादर करत असतात. दुसरीकडं अर्थातच मी स्वतः याबाबत त्यांच्याशी पूर्ण सहमत आहे.
साळुंखे यांच्याशी, ती म्हणजे कृतज्ञता. आपल्या आधी जे परिवर्तनवादी चळवळीचे महापुरुष होऊन गेले त्यांचे विचार पुन्हा एकदा विशिष्ट व्यवस्थित क्रमाने मांडत जाणे हा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला स्पष्टपणे जाणवतो. याबाबत त्यांनी गौतम बुद्ध जे कृतज्ञतेविषयी म्हणतो त्याचाच वास्ता दिलेला आहे. बुद्ध म्हणतो, कृतज्ञता म्हणजे सत्पुरुषाची भूमी. म्हणजे काय, जो कृतज्ञ असत नाही तो सत्पुरुष पण होऊ शकत नाही. आणि असं कृतज्ञ असणं हे खूप गरजेचं आहे. आता कृतज्ञ असणं म्हणजे काय हे एकदा स्पष्ट झाल्यानंतर मग साळुंखे ही चिकित्सा का करत जातात ते स्पष्टपणे आपल्या लक्षात येऊ शकतं. माझ्या वैयक्तिक आयुष्यात आणि काव्यात्मक आयुष्यात सुद्धा माझ्या आधी जे जे महान कवी होऊन गेले त्या सर्व महान कवींच्या बाबत मी काही ना काही लिखाण, काही ना काही कविता केलेल्या आहेत. त्याचं कारण सुद्धा हा दृष्टिकोनच आहे की आपल्या आधी झालेलं आहे त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त प्रथम केली पाहिजे, असं माझंही मत आहे. तुम्ही त्यांना नाकारा. मी नेहमी म्हणतो की परंपरा नाकारण्याआधी परंपरा समजून घ्यावी लागेल आणि ती समजून घ्यायची असेल तर आधी मुळात जे झालेले आहेत त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आपण जर कृतज्ञच राहणार नसू तर मग सगळी गडबड होऊन जाईल. म्हणून मला सुद्धा कृतज्ञतेचा सिद्धांत बुद्धाचा हा नेहमीच पटलेला सिद्धांत की त्याशिवाय तुम्ही सत्पुरुष होऊ शकत नाही. अर्थात आजच्या पिढीला कदाचित हे पटणारच नाही, कारण एक प्रकारचा कृतज्ञपणा वाढीच लागला आहे की काय अशी शंका येण्या इतपत अलीकडं काही लोकांचं वर्तन आहे. पूर्वी असे लोक होते पण त्यांची संख्या 10%, 20% असायची. आता मात्र ही संख्या जवळजवळ 50%, 60% झालेली आहे काय अशी शंका मला येते. ज्या माणसाने उपकार केला त्याचे उपकार फेडणं तर राहू देच, पण त्यालाच व्यवस्थित आपल्या मार्गाचा काटा समजून बाजूला काढणे हा प्रकार वारंवार घडताना अलीकडे दिसतो. साळुंखे यांनी मात्र असं केलेलं नाही. आपल्या आधीच्या लोकांना अतिशय आदर देतच त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. त्यांचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नावच आहे गुलामांचा धर्म आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म. त्यांच्या मते हे दोन एक असू शकत नाही. म्हणूनच मग काही पर्यायी धर्म निर्माण करता येईल का याविषयी ते शोध घेतात. सर्वात प्रथम ते चार्वाकांपाशी पोचलेत आणि चार्वाकांच्या धर्माचं श्रेय मात्र त्यांनी ब्राह्मणांना जे आत्तापर्यंत दिलं जात होतं ते हिसकावून घेतले आणि एका अर्थानं ते श्रेय त्यांनी विरोचनाला, त्याच्या आधी प्रल्हादाच्या काही भागांना विवेचनाच्या असं दिलेलं आहे. म्हणजे जेणेकरून चार्वाक हा जर धर्म म्हणून स्वीकारता येण्याजोगा असेल तर त्याचं श्रेय हे ब्राह्मणांना नसून क्षत्रियांनाच आहे अशी काहीतरी ही मांडणी आहे. पण चार्वाक स्वीकारला जाणार नाही याची कुठं ना कुठं तरी नंतरच्या काळात त्यांना जाणीव झाली आणि ते बौद्ध धर्माकडे वळले. आणि हे काहीच आंबेडकरांच्या सारखंच आहे. आंबेडकरांनी सगळ्या धर्माचा अभ्यास करून बौद्ध धर्माकडे ते वळले आणि काही धर्मांचा त्यांनी अभ्यास का केला नाही हा एक मोठाच प्रश्न आहे, पण त्याविषयी आत्ता बोलू नये आपण. विशेषतः शैव धर्माच्या अभ्यासाबद्दल आंबेडकरांचं एक प्रकारचं औदासीन्य होतं. ते काय हे मला आयुष्यात अजूनही कळलं नाही. पण तसं साळुंखे यांचं झालेलं नाही. ते बौद्ध धर्मापाशी आलेत. बौद्ध धर्माची सतत त्यांनी मांडणी केलेली आहे की बुद्ध नेमकं काय म्हणतो. पण बौद्धानंतर मात्र ते पुन्हा तुकारामाकडे वळलेले दिसतात, जे अत्यंत आश्चर्यकारक. आणि तुकारामाची चिकित्सा करताना त्यांच्या पुढे ठाकलेला
सततचा जो प्रश्न आहे तो मराठा समाजाचा आहे. तुकाराम हा कवी मराठा समाजातून आला होता हे जवळजवळ 90% लोकांना मान्य आहे. त्यामुळं साहजिकच मराठ्यांच्या बाबतीत जर धर्म एखाद्या मराठ्याचाच आला आणि त्याची नाळ जर काही गौतम बुद्धाशी जोडता आली तर ती बरी असं कदाचित साळुंखेनं वाटत असावं. त्यामुळं काही वेळा त्यांनी अनेकदा गौतम बुद्ध आणि तुकाराम यांची तुलना करून हे दोघं कसे एकमेकाशी वेल कनेक्टेड आहेत हे सतत दाखवलेलं आहे. साहजिकच दिसताना मग गोष्ट अशी दिसते की शिवधर्माच्या बाबत मी एक विधान केलं होतं की प्राचीन जो जोडपं या अर्थानं त्यांनी शिवपार्वतीनं स्वीकारलेला आहे आणि मग शिवाजी महाराजांचा आचरण धर्म हा त्यांनी स्वीकारलेला आहे आणि त्याला आता तुकारामानं सांगितलेल्या धार्मिक नैतिकतेची जोड ते देत आहे. म्हणजेच आता आपण असं म्हणू शकतो की शिवधर्माच्या 3 डायमेन्शन्स आहेत त्यांच्या. भगवान शिवपार्वती आद्य कपल, दुसरी डायमेन्शन शिवाजी महाराज आणि तिसरी जी डायमेन्शन आहे ती संत तुकारामाची. आणि ह्या 3 डायमेन्शन आपण जर काय एकत्रित पाहिल्या तर ह्या 3 डायमेन्शनच्या आधारे पुढं सरकावं मराठा समाजानं अशीही त्यांची अपेक्षा आहे. अर्थातच फक्त मराठा समाज नाही तर एकंदर बहुजन समाजानंही हा धर्म स्वीकारावा आणि आपली वाटचाल परिवर्तनवादी चळवळीच्या दिशेनं करावी अशी त्यांची अपेक्षा आहे. बदलांच्या बाबत ते नेहमीच सांगत आलेत कारण परिवर्तन तर हा नियमच आहे आणि बुद्धानं तो सांगितलेलाच आहे की जग सतत बदलत असतं, जगात सतत परिवर्तन होत असतं. साळुंखे यांच्यामध्ये बदल फक्त पुरोगामी असत नाही, बदल प्रतिगामी सुद्धा असू शकतात. आणि हे मुद्दाम ते आठवण करून देतात. दरवेळेला अंधारातून प्रकाशाकडे असं आपण जातो असं नाही तर इतिहासाच्या अनेक कालखंडात आपण प्रकाशाकडून अंधारात गेलेलो आहोत अशी त्यांची मांडणी. साहजिकच प्रतिक्रांतीच्या संदर्भात तिची शक्यता सतत आहे असं ते मांडतात. अनेकदा त्यांचं बोट अलीकडच्या हिंदुत्ववादी चळवळीच्या दिशेनं आहे हे स्पष्टपणे दिसतं. साहजिकच जर का परिवर्तन घडवायचं असेल तर मग हळूहळू का होईना प्रत्येक विचारवंत प्रॅक्टिकल गोष्टी बोलायला लागतात. म्हणजे मी नेहमी म्हणतो की लोकमान्य टिळकांनी एक फार वेगळा असा परिवर्तनाचा क्रम दिला. त्यांनी मोठ्या मोठ्या गोष्टी केल्याच नाही. त्यांनी ब्राह्मण वर्णातल्या आपापसातल्या गोष्टींना उत्तेजन देण्याचा प्रयत्न केला परिवर्तनवादी आणि हे कर्मठ असताना सुद्धा त्यांनी केलेलं आहे. उदाहरणार्थ मी म्हटलं की आंतरजातीय विवाह केला पाहिजे हे ब्राह्मणांना ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक. इतकंच कशाला ब्राह्मणेतरांशी संबंध चांगले राहावेत म्हणून लोकमान्य टिळकांनी ब्राह्मणेतरांच्या व्यवसायात ब्राह्मणांनी पडू नये. आपण जर काय ब्राह्मण लोकांनी ब्राह्मणेतरांच्या व्यवसायात जाऊन त्यांचा व्यवसाय ताब्यात घेतला तर ब्राह्मणेतर दुखावले जातील आणि ते ब्राह्मणेतर सलोख्यासाठी योग्य होणार नाही अशी एक भूमिका टिळकांनी मांडली आहे. ही भूमिका तात्विक पातळीवर प्रतिगामी वाटू शकते परंतु व्यावहारिक पातळीवर
या भूमिकेनं टिळकांना राष्ट्रीय नेतृत्व दिलं होतं. कारण टिळक जे म्हणत होते त्यामुळं ब्राह्मणेतरांच्यापैकी अनेकांना असं वाटलं की माझा जो वर्णानुसार मला मिळालेला व्यवसाय आहे, जो मी आत्ता करतो आहे, त्यामध्ये ब्राह्मण घुसणार नाही. त्यामुळे टिळकांना पाठिंबा द्यायला काय हरकत नाही. आता हे फार विचित्र इक्वेशन आहे. ते प्रतिगामी आहे, परंतु ते यशस्वी झाले. आणि टिळकांचं राष्ट्रीय नेतृत्व एस्टॅब्लिश करण्यामध्ये ह्या त्यांच्या समीकरणाचा फार मोठा वाटा होता. अशा प्रकारचा प्रतिगामी आणि एकाच वर्णात ओपन असलेला स्टान्स आह साळुंखे यांनी घेतलेला नाही. ते काय करतात तर आपलं क्षेत्र बहुजन समाज आहे हे त्यांनी नक्की केलेलं आहे. आणि ब्राह्मणेतरांना ते सतत सांगत असतात की तुमचं संघटन असायला हवं, पण त्याचबरोबर ते ब्राह्मणांना सतत विनंती करतायत की तुम्ही जे काही करता आहात त्याची चिकित्सा तुम्ही कधी करणार आहात की नाही. तुम्ही जे काय अन्याय केलेले आहात त्या संदर्भात तुम्ही आता स्वतः बोलायला हवं, तुम्ही स्वतः परिवर्तन घडवायला हवं, असं ते ब्राह्मणांना कळकळीची विनंती करतात. आणि दुसरीकडे बहुजन समाजाला ते सांगतात की तुम्ही आता धर्माचे, वैदिक धर्माचे पर्याय शोधायला चालू करा. आणि यासाठी मी जसं म्हटलं तसं अनेक पर्याय ते सादर करत गेलेले आहेत आणि शेवटी ते शिवधर्मापाशी पोचलेले आहेत. आणि एकदा धर्म आला की संघटन आलं. आता हे संघटन कसं करावं याविषयीचा निश्चित असा आकार त्यांच्याकडे होता की नाही याबद्दल मला शंका आहे. परंतु मराठा संघटन म्हणून त्यांनी मराठा महासंघाच्या स्टेजवर जाऊन सातत्यानं आपली मांडणी केलेली आहे असं आपणाला दिसतं. म्हणजेच एका अर्थानं मराठा महासंघ ही संघटना त्यांनी संघटनासाठी स्वीकारलेली आहे. मात्र त्या संघटनेत जी दुसरी उपसंघटना आहे संभाजी ब्रिगेड, हिच्या मांडणीशी ते कितमत सहमत आहेत याबद्दल मला शंका आहे. याचं कारण असं आहे की संघटनेच्या बाबतीत तडजोड येत असते. तुम्ही आयडियोलॉजीच्या लेवलला कित्येक गोष्टी बोलत असता, परंतु प्रत्यक्ष संघटन करत असताना, ते राबवत असताना, ते वाढवत असताना तुम्हाला कित्येक प्रकारचे विरोध आणि अवरोध होत असतात. आणि ह्या विरोध आणि अवरोधांना सांभाळत माणसं जोडत जावं लागतं. साहजिकच संघटना ही फार प्रॅक्टिकल लेवलला राबवावी लागते आणि तिथं थोडे 2 पावलं पुढं 2 पावलं मागं असं करत जावं लागतं. ह्या तडजोडी आयडियोलॉजिकल लेवलला जे लोक विचारवंत असतात त्यांना खूप त्या अश्लाघ्य सुद्धा वाटू शकतात. परंतु प्रॉब्लेम असा असतो की ज्यांना प्रत्यक्ष काम करायचं असतं त्यांना खूप गोष्टींना फेस करावं लागतं. अनेकदा आयडियोलॉजी हस्तिदंताच्या हवेलीत राहते. संघटन करणाऱ्यांना असं हस्तिदंताच्या हवेलीत राहता येत नाही. त्यांना प्रॅक्टिकल लेवलला बघावं लागतं. साहजिकच मग करायचं काय, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संभाजी ब्रिगेड ही संघटना काही एक्स्ट्रीमिझम घेऊन आली. प्रश्न असा आहे की एक्स्ट्रीमिझम हा काही मराठा महासंघातच होता का, तर नाही. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. ब्राह्मण कम्युनिटीमध्ये सुद्धा काही लोक एक्स्ट्रीमिस्ट झालेले आहेत. नथुराम गोडसे हे त्याचं अत्यंत उत्तम उदाहरण आहे. ह्या एक्स्ट्रीमिझममधून जेव्हा टेररिझम येतो तेव्हा बरेच प्रश्न निर्माण व्हायला लागतात. संभाजी ब्रिगेडनं एका प्रकरणाबाबत असं नक्की वर्तन केलेलं आहे, ते म्हणजे भांडारकर इन्स्टिट्यूशनची मोडतोड. परंतु
ह्या एक्स्ट्रीम टोकाला संभाजी ब्रिगेडला का यावं लागलं याचीही चिकित्सा होणं आवश्यक आहे, नाहीतर आपण विवेचनात त्यांच्यावर अन्याय करू. मी नेहमीच सांगत आलो की सत्यवादी असणं गरजेचं आहे आणि आपण सत्य शोधलं पाहिजे. हा सगळा प्रकार जेम्स लेनच्या पुस्तकावरून घडलेला आहे हे तर उघडच आहे. पण त्या पुस्तकामध्ये जेम्स लेनने केलेला मी पॅराग्राफ तो वाचलेला आहे. त्या काळात नंतर बॅनच झाला, त्यामुळे आता बदल झाला सगळा. परंतु त्या बॅन झालेल्या तो पुस्तकामध्ये हा जो पॅराग्राफ होता तो अत्यंत संदिग्ध असा होता आणि अशा अफवा मला ऐकू येतात वगैरे वगैरे जेम्स लेननं मांडणी केली होती. साहजिकच ते काहीच काय म्हणतात ना, काडी पडली शेवटची. याची बीज खूप पूर्वीपासूनच सुरू झाली होती. आधी रामदासांना गुरु म्हणून शिवाजींचा हिस्टॉरिकली सादर करण्यात आलं आणि मग दादोजी कोंडदेव यांना सादर करण्यात आलं आणि मराठी विचारवंत जे होते त्यांचा याला आक्षेप असा होता की या संदर्भातले काही पुरावे तुम्ही द्या. कसलेही पुरावे तुम्ही न देता ह्या गोष्टी जशा आहेत असंच तुम्ही गृहीत धरले, असं या लोकांचं म्हणणं. यात ब्राह्मणांचं आणि रामदासवादी आणि दादोजी कोंडदेवांच्या बाजूनं अशी मांडणी होती की अशा प्रकारचे पुरावे आहेत. या सगळ्याची मग चिकित्सा करण्याची जबाबदारी पडते. म्हणजे मी या बाबतीत जी चिकित्सा माझ्या पद्धतीने केली होती ना, त्यावर मी एक व्यवस्थित कॉमेंट पण लिहिली होती आणि ती कॉमेंट हीच होती की असे पुरावे नाही आहेत ठोस म्हणता येतील आणि त्यामुळं दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते हे प्रमेय नाही स्वीकारता येत आणि जोपर्यंत तुम्ही ठोस पुरावे आणत नाहीत तोपर्यंत हे स्वीकारता येणार नाही. आणि या बाबतीत मी थोडा आह साळुंखे यांच्या बाजूने आहे. पुढं मग नंतर या संदर्भात आणखीन काहीतरी एक्स्ट्रीम रिलेशनशिप पाशी जेव्हा सगळं पोचायला लागलं तेव्हा मात्र सगळा गोंधळ सुरू झाला आणि मला नेहमी असं वाटतं की असं काही घडायला नको पाहिजे होतं या देशामध्ये. कारण त्या सगळ्या प्रकारातून आलेला जो प्रक्षोभ होता तो दुर्दैवाने एका अशा इन्स्टिट्यूशनवर निघाला जी इन्स्टिट्यूशन्स फार महत्त्वाची कागदपत्र बाळगून होती. उदाहरणार्थ या कागदपत्रांच्या मध्ये असं म्हटलं जातं, मी तिथं बघायला गेलेलो नाही त्यामुळे मी विधान करणार नाही, पण असं म्हटलं जातं की आद्य शंकराचार्य यांचं हस्ताक्षर असलेलं अत्यंत ऑथेंटिक असं एक पत्र तिथं उपलब्ध होतं आणि ते गेले यामध्ये. अशा प्रकारच्या जाळपोळी जर पुरावे नष्ट करणार असतील तर आपण त्या करू नयेत. कारण उद्या आज ना उद्या सगळ्या ब्राह्मणेतरांनाही ते पत्र वापरता आलं असतं पुरावा म्हणून. तर आपण अशा गोष्टी का कराव्यात? परंतु दुर्दैवानं या संदर्भामधलं भान सुटलेलं आहे. दादोजी कोंडदेव गुरु नव्हते असं तुम्ही म्हणत राहिलं पाहिजे आणि युक्तिवाद हा नेहमी बौद्धिक मांडणे असेल तर तिचा प्रतिवाद हा बौद्धिक मांडणीनंच झाला पाहिजे. शेवटी आपण लोकशाही स्वीकारलेली आहे, आंबेडकरांचं संविधान आपण स्वीकारलेलं आहे, तर आपण त्या संविधानाच्या चौकटीतच चळवळी उभ्या केल्या पाहिजेत, तरच त्या चळवळी यशस्वी होतील. नाहीतर मग आपणच लोकशाहीला तडाखा देत राहणार असू तर ती लोकशाही आपण उभी केली असं आपण कसं काय म्हणणार आहोत? तर या बाबतीतलं भान, ह्या बाबतीतला विवेक कधीही सुटता कामा नये असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणूनच राम गणेश गडकरींच्या वेळेलाही मी असं म्हटलं होतं की याचा प्रतिवाद बौद्धिक पातळीवरच केला गेला पाहिजे होता आणि मुख्य म्हणजे या कलाकृती ह्या कलाकृती म्हणूनच पाहायला गेल्या पाहिजेत. त्यांच्याकडे इतिहास म्हणून बघणं हा फार प्रॉब्लेम आहे. म्हणजे उदाहरणार्थ उद्या शिवाजी सावंतांची मृत्युंजय कादंबरी घेतली तर मृत्युंजय या कादंबरीमध्ये कर्णाला कवच कुंडलं होती वगैरे वगैरे काही अतिरिक्त सुद्धा उल्लेख आहेतच की आणि अत्यंत फॅन्टॅस्टिक पद्धतीने त्यांनी त्या रोमॅन्टिसिझमच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये मांडलंय.
आता या कादंबरीतला निषेध तुम्हाला समजा उद्या करावासा वाटला तर तो तुम्ही त्या कादंबरीला कादंबरी म्हणून ट्रीट केलं पाहिजे. माझ्या आयुष्यात मी एक गोष्ट सांगतच आलोय की पुरंदरेंनी जे लिहिलं राजा शिवछत्रपती ही कादंबरी म्हणूनच पाहावी आहे उत्तम. आणि पुरंदरेंनी ती त्याच पर्स्पेक्टिव्हमध्ये प्रत्यक्षात सादर केली होती. नंतर मग त्याला चरित्र का म्हटलं गेलं हा एक संशोधनाचा विषय आहे. आणि या कादंबरीत मग अनेक अशा घटना होता ज्यांना हिस्टॉरिकली कसलाही पुरावा नव्हता. आणि आ साळुंखेंनी मग संपूर्ण प्रतिवाद करणारे एक पुस्तकच लिहिलं होतं यावर. दुर्दैवानं पुरंदरेंच्या मांडणीला केलेला हा प्रतिवाद खोडून काढण्याचं सामर्थ्य अजूनपर्यंत तरी कोणी दाखवलेलं निदान माझ्या ऐकिवात नाही. जर तुमच्या कोणाच्या ऐकिवात असेल तर कृपया तसं कळवा. हे सगळं फार गुंतागुंतीचं झालंय. परंतु त्यानंतर मग जेव्हा संभाजी ब्रिगेडला बॅनच करायची मागणी केली गेली तेव्हा हे हळूहळू दोन्ही पार्ट्यांना लक्षात आलं की हे बरोबर नाही. आणि हळूहळू आता माझा स्वतःचा अंदाज असा आहे की मराठा महासंघ अधिकाधिक विधायक कामांच्याकडे वळताना दिसतो. जर राजकारणच करत राहाल तर मग सगळा प्रोपोगंडा राजकीय होत जाणं अटळ आहे. मला व्यक्तिगत असं वाटतं की फक्त राजकीय नाही सामाजिक इक्वॅलिटी निर्माण व्हावी म्हणून काय करता येईल हे सुद्धा बघणं मराठा महासंघाचं कर्तव्य आहे. कारण मराठा हा समाज काही एकसंध समाज नाही. या मराठा समाजामध्ये काही धनाढ्य लोक सुद्धा आहेत आणि काही अत्यंतिक दारिद्र्याच्या पातळीवर आहेत. अशा वेळी जे धनाढ्य आहेत त्यांनी त्या दारिद्र्याच्या पातळीवर असणाऱ्या लोकांना मदत केली पाहिजे. आणि आ साळुंख्यांनी हे मांडलेलं आहे त्याच्यावर मी बोलेनच. तर आपण जास्तीत जास्त जशी सत्यशोधक समाजानं एक आकार घेतला आणि अनेक ओबीसी समाजातल्या लोकांना शिकवण्याची प्रोसेस पुन्हा पुनर्जीवित केली असंच काहीतरी आपणाला करावं लागेल. आणि हे जर काय मराठा महासंघाकडून होणार नसेल तर मग संघटना नेमकी कशाला हवी. राजकीय डायमेन्शन आणि मराठा कम्युनिटीला त्या डायमेन्शनचं असलेलं आकर्षण हे मी समजू शकतो. कारण पारंपरिकरित्या राजकारण करणं हाच आपला व्यवसाय आहे. आणि जेव्हा एखादा व्यवसाय पारंपरिक असतो तेव्हा त्याबद्दलचा दुराग्रह वाढणं अटळ आहे. परंतु राजकारण सुद्धा कशासाठी करायचं याचा स्पष्ट आणि स्वच्छ उच्चार शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रात केला आहे हे मी काल सांगितलेलंच आहे परवा. तर नीतिकारण सर्वात महत्वाचं मोरॅलिटी नैतिकता काय असणार आहे या सगळ्या प्रकारातली ही सुद्धा पाहायला हवी. आणि नीतिमत्तेचा आधारापैकी एक आधार धर्म असतो. धर्म चुकला की नीतिमत्ता चुकते. धर्म बरोबर असेल तर नीतिमत्ता करेक्ट होते. हे आपण जर लक्षात घेतलं तर आपण जेव्हा धार्मिक संदर्भात आंदोलनं उभा करत असतो तेव्हा ती नैतिक असली पाहिजेत तरच त्यांना अर्थ उरतो हे आपण लक्षात घ्यायला हवं. हे एकदा लक्षात आलं की मग आपण काही गोष्टींच्या संदर्भात तपासण्या करू शकतो. अनेकदा होतं असं की अशा प्रकारच्या मांडणीच्या संदर्भामध्ये मग पुरावे देण्याची वेळ येते आणि असे पुरावे आ साळुंखे यांनी अनेकदा सादर केलेले आहेत. सर्वसाधारणपणे सावरकरांच्या 6 सोनेरी पाने या पुस्तकामध्ये ज्यांनी हे पुस्तक वाचले त्यांना हे माहिती आहे की शृंगाचा पुष्यमित्र शृंगाचा उल्लेख अत्यंत गौरवाने केलेला आहे. त्याच्या उलट बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं आहे की पुष्यमित्र शृंगानं जी केली ती प्रतिक्रांती होती. याचा एक परिणाम असा पुढे आ साळुंख्यांच्या सतत विवेचनात येतो तो म्हणजे क्रांती आणि प्रतिक्रांतीचा विचार आंबेडकरांनी दिलेला ते अधिक पुढे घेऊन जातात आणि हळूहळू ते हिंदुत्व ही प्रतिक्रांती आहे असं सुचवायला लागतात.
त्याने आदात असं ठामपणाने विधान या बाबतीत केलेलं नाही, पण अशी क्रांती येऊ लागलेली, प्रतिक्रांती येऊ लागली की काय अशी शंका ते वारंवार व्यक्त करतात. त्यांचा आत्तापर्यंतचा जो स्वभाव आहे तो पुराव्याशिवाय बोलायचं नाही अशा धाटणीचा असल्यानं या संदर्भात जोपर्यंत खरोखरच संविधान संपूर्ण रद्द होणार नाही किंवा अशा तऱ्हेचे काही ड्रॅस्टिक येत नाहीत गोष्टी हिंदुत्ववाद्यांच्याकडून, तोपर्यंत ते असं काही विधान करणार नाही. कारण तो त्यांचा अभ्यासक जो आहे त्यांच्या आतला तो अत्यंत पुरावानिष्ठ असं मांडणी करत असतो. मात्र आत्ता प्रतिक्रांतीकडं कल झुकतोय, प्रतिक्रांतीचा एक आवाज ऐकू येतोय अशी मांडणी मात्र ते सतत करताना दिसत आहे. या सगळ्या ह्याच्या संदर्भात आपण मग काय करायचं की दोन बाजू असतील. उदाहरणार्थ आता आपण असं बघू, त्यांनी पुष्यमित्र शृंगची एक मांडणी केली, मग त्याला एक उत्तर म्हणून हिंदुत्ववादी मांडणी आली की पुष्यमित्र शृंगाच्या संदर्भात ज्या मांडण्या आलेल्या आहेत त्या म्हणजे विशेषतः आंबेडकर ते आह साळुंखे त्यामधले दोष दाखवून देणे असाही एक प्रकार पुढे आलेला आहे. उदाहरणार्थ सर्वात पहिली गोष्ट आपण आह साळुंखेनी स्वतःच असं दिलेलं आहे की दिव्यावदान आणि अशोकावदान अशा दोन श्रीलंकेतील ग्रंथामध्ये या संदर्भात मांडणी आलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. मी स्वतः ते ग्रंथ थोडे वाचले होते, त्यामुळे मी हे बोलू शकतो की हो तिथं आलेलं आहे. आणि आंबेडकरांच्या मांडणीची जी धाटिणी आहे ती सगळी तिथूनच आहे. या मांडणीमध्ये आपणाला पुष्यमित्र शृंगाविषयी काही माहिती मिळते. उदाहरणार्थ मौर्यांचा शेवटचा बृहद्रथ मौर्य हा जो होता त्याचा पुष्यमित्र शृंग हा सेनापती होता आणि त्याने राजाला ठार मारले आणि ते सगळं राज्य आपल्या ताब्यात घेतलं असं बौद्ध ग्रंथ म्हणतात. तिथं एक गोष्ट जरा आधीच मी एक्सप्लेन करतो. आवेदना म्हणजे काय हे बघायचं असेल, कारण त्या ग्रंथांची नावं अशी, तर आवेदन आणि निवेदन हे शब्द आपल्याला माहिती आहेत, तर त्याचा उगमच मुळात त्या पाली शब्दात आहे. निवेदन आपल्याला माहिती आहे, नॅरेटिव्ह आणि आवेदन म्हणजे अशा अनेक नॅरेटिव्हची आवेदन ज्याला असं आपण म्हणतो अलीकडे, तर त्या सगळ्या निवेदनांची मला असं म्हणता येईल. पण आवेदनांचं वैशिष्ट्य काय आहे, निवेदन आणि आवेदन यामध्ये फरक काय? तर बौद्ध जे ग्रंथ आहेत त्यांच्यामध्ये आवेदन असं ह्यासाठी म्हटलं जातं, आवेदन म्हणजे डिवाइन नॅरेटिव्ह, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि निवेदन म्हणजे ह्या पृथ्वीवरचं जमिनीशी जोडलं गेलेलं नॅरेटिव्ह. आणि म्हणून अशोकावदान वगैरे असे ते ग्रंथ आहेत, किंवा अशोकावदाना असं पण हल्ली इंग्लिशचा इन्फ्लुएन्स म्हणून म्हटलं जातं. तर ह्यामध्ये हा सगळा प्रकार येतो. आणि अनेकदा आवेदना किंवा आवेदन हे वैष्णवांच्या पुराणांशी मिळते जुळते आहे की काय अशी शंका येणं इतपत कल्पनेची भरभराट ह्यात आढळते. म्हणजे अनेकदा ज्या गोष्टी बुद्धानं मानल्याच नाहीत अशा काही गोष्टी पण येतात, स्वर्ग आणि नरक वगैरे. तर आपण हे जर असं लक्षातच घेतलं पाहिजे की हिथं कल्पनाजन्यता येते. त्यामुळं ज्याप्रमाणे आपण आर्य परंपरेतल्या सगळ्या पुराणांच्या बद्दल, त्यांच्या व्हॅलिडिटीबद्दल त्या कल्पनात्मक असण्याची शक्यता डावलत नाही, त्याप्रमाणेच बौद्धांची जी आवेदनं असतात त्याबद्दल सुद्धा आपण तोच न्याय लावला पाहिजे. हा न्याय अनेकदा लावला जात नाही. कसं आहे की एक वेगळा आणि विचित्र भाग आपण ह्यामध्ये लक्षात घेतला पाहिजे की हे बौद्ध ग्रंथ पुष्यमित्र शृंगला मौर्यांचा शेवटचा राजा म्हणतात. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. जर तो मौर्यांचा शेवटचा राजा असेल आणि जे बौद्धच असं म्हणत असतील
तर त्याचा अर्थ चंद्रगुप्त मौर्यापासून सुरू झालेला हा वंश पुढं कंटिन्यू आहे असं म्हटलं पाहिजे. किंवा मग आणखी एक मुद्दा येतो, जर तो मौर्य असेल तर तो ब्राह्मण कसा? ह्यातला भाग असा आहे की पुष्यमित्र शृंग बौद्ध ग्रंथ सांगतायत की मौर्य आहे म्हणजे क्षत्रिय आहे. त्या उलट जी पुराण आहेत आर्यांची, त्या पुराणांच्या मध्ये मात्र पुष्यमित्र शृंग हा ब्राह्मण म्हणून दाखवलेला आहे. सत्य काय आहे हे फार अवघड होऊन बसतं. कारण हा प्रतिक्रांती जर असेल तर मग इथं प्रश्न असा पडतो की प्रतिक्रांती केली कोणी? ब्राह्मणाने केली की क्षत्रियाने केली? याच्या संदर्भामध्ये आंबेडकरांचा स्टान्स अत्यंत स्पष्ट आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की हा ब्राह्मण होता आणि या ब्राह्मणानंच ही प्रतिक्रांती केली आणि ही प्रतिक्रांती त्यानं केली याचा सर्वोत्तम पुरावा म्हणजे याच्याच कालखंडामध्ये ज्या इतर काही घटना घडल्या त्या तसं दर्शवतात. उदाहरणार्थ आपण जर बघितलं की ह्यामध्ये सर्वात जे ऑब्जेक्शनेबल काम त्यानं केलं, शृंगानं पुष्यमित्रानं केलं, ते कुठलं? तर बौद्ध जातक असं सांगतात की त्याने जवळजवळ 16,000 ते 18,000 बौद्ध भिक्षू कापले. इतकंच नाही तर त्यानं नंतर जो बौद्ध भिक्षूचं डोकं कापून मुंडकं मला आणून देईल त्याला मी 1,000 किंवा 500, मला आता एक्झॅक्ट आकडा ऐकत नाही पण बहुतेक 1,000 दिनार बक्षीस देईन अशी घोषणा आहे. त्यामुळं जनतेमध्ये सुद्धा मग कोणी मुद्दा म्हणून बौद्ध भिक्षूंना कापलेलं आहे असं बौद्ध ग्रंथ म्हणतात. आणि ह्यामुळं बौद्धांच्या मध्ये एक प्रचंड भय निर्माण झालं. आणि एक असं पण आहे की त्यामुळेच बौद्ध भिक्खू हे उत्तरेकडून दक्षिणेकडे हळूहळू सरकायला लागले आणि त्यांचं सर्वात मोठं जे स्थान आहे ते स्थान महाराष्ट्र आहे. अनेकांना हा प्रश्न पडतो की महाराष्ट्रात अचानक इसवी सन 100 नंतर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध लेणी कशी काय तयार झाली, बौद्ध भित्तिचित्र कशी काय तयार झाली आणि स्तूप पण कसे आले. या संदर्भात नागपूरमधल्या बौद्धांची जी मांडणी आहे ती अत्यंत स्पष्ट आहे. ते नेहमी सांगत असतात की नागाने बौद्ध धर्म स्वीकारला आणि हे सर्व घडले. पण ह्याची एक दुसरी बाजू अशी येते की ह्या पुष्यमित्र शृंगाच्या प्रतिक्रांतीमुळं बौद्ध खाली आले आणि त्यांनी ह्या सगळ्या बौद्ध धर्माचा प्रचार केला. म्हणजे आपण ह्या दोन्ही गोष्टी एकत्र जोडून पाहिल्या तर असं म्हणू शकतो की साधारणपणे पुष्यमित्र शृंगाच्या कालखंडापर्यंत मोठ्या प्रमाणात मौर्यांच्या कालखंडामध्ये उत्तरेत असलेले बौद्ध भिक्खू हळूहळू मगधाचा त्याग करून बाहेर पडले आणि त्यातलेच काही महाराष्ट्रात आले आणि त्याने मराठी लोकांना हा धर्म दिला आणि त्यामुळं त्याची इथं भरभराट झाली. पुष्यमित्र शृंगाच्या या सगळ्या घडामोडीच्या वेळेलाच त्यानं आणखी एक कृती केली, ती म्हणजे त्यानं बौद्ध भिक्खूंना बौद्ध विहारांना मिळणाऱ्या सर्व देणग्या थांबवल्या. मला व्यक्तिशः असं वाटतं की हे तिसरं मात्र सत्य असावं, कारण त्याच्या राजवटीनंतरच बौद्ध विहारांच्या संख्यांची जी द्रुतगती त्यांनी पकडलेली होती
ती कमी झाली. सर्वात विचित्र गोष्ट काय आहे या युक्तिवादात, एक आणली जाते मुद्दा म्हणून मला आता तिच्याबद्दल मांडणी करायची आहे. या बौद्ध ग्रंथांच्या आधारे, विशेषतः अशोकावधान, असं सांगितलं जातं की उल्लेख जो आहे तो दिनाराचा आहे आणि दिनार हा त्या काळात अस्तित्वातच नव्हता. तर दिनार देणारच कसा पुष्यमित्र शृंग, हा प्रश्न हिंदुत्ववाद्यांनी उपस्थित केलेला. आता ही मांडणी करत असताना एक वेगळं अंग इथे हिंदुत्ववाद्यांच्या पैकी काही लोकांनी अशी मांडणी केलेली आहे की याच ग्रंथांच्या आधारे आपणाला अशोकाबद्दल एक गोष्ट सांगितली जाते. ही गोष्ट कोणती, तर अशोक ह्या सम्राटानं केलेली निर्ग्रंथांची हत्या. म्हणजे काय आहे बघा, तर काय झालं, अशोकाच्या राजवटीत पुंद्रवर्धन नावाच्या एका प्रदेशात, ज्याला आता आपण नॉर्थ बंगाल असं म्हणू शकतो, सर्व आजीविकांना मारण्याची आज्ञा देण्यात आली. आणि हे देण्यात येण्याचं कारण काय होतं, आश्चर्य वाटेल ऐकून. कारण आपल्याला आत्ता महम्मदाचं चित्र काढलं म्हणून, प्रेषितांचं चित्र काढलं म्हणून जी हत्या झालेली आहे त्याच्याशी हे जोडून घेता येण्याजोगं आहे. इव्हेंट खरा आहे की नाही याबद्दल मी भाष्य करत नाही, कारण जोपर्यंत या संदर्भातले ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत विधान करायचं नाही, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. परंतु जे मांडणी आलेली आहे ते बघण्याजोगे आहे की झालं असं की एका निर्ग्रंथानं केलं काय, तर एका निर्ग्रंथी कलावंतांना महावीरांच्या पायाशी बुद्ध बसलेले आहेत आणि ते त्यांचे जणू काय शिष्य झालेले आहेत अशा थाटाचं एक चित्र रंगवलं आणि ह्याची तक्रार अशोकांच्याकडं काही बौद्ध भिक्खूंनी केली. हे चुकीचं आहे, असं कधीही घडलं नाही आणि खरं आहे. म्हणजे कधी गौतम बुद्धानं माथा टेकवलेला नाही, म्हणजे निखालच खोटं आहे, हे अगदीच खरं आहे. आणि तक्रार पण खरी आहे. त्यामुळे तर अशी तक्रार झाली आणि मग ह्याचा एक प्रतिकार करावा म्हणून आणि ह्या चित्राचा प्रसार होऊ नये म्हणून अशोकानं अशा प्रकारच्या आज्ञा दिल्या आणि त्यानं डिक्लेअर केलं की जो कोणी आजीविकाचं मुंक मला आणून देईल त्याला 1000 दिनार मी देईन. हिंदुत्ववाद्यांचं म्हणणं असं आहे, मी हिंदुत्ववादी म्हणजे तुमचे फेसबुकवरचे हिंदुत्ववादी म्हणत नाही, हिंदुत्ववाद्यांच्यातले जे इतिहासाची चिकित्सा करणारे असे लोक आहेत काही, त्यांच्या अंगाने बोलू. तर त्यांचं म्हणणं असं आहे की ही जी अशोकाची घटना आहे त्या घटनेचं रिपल्शन म्हणून ही दुसरी घटना बौद्ध जातकात काल्पनिक निर्माण करण्यात आली. प्रश्न असा आहे की ही घटना रिपल्शन म्हणून काल्पनिक झाली की मुळात मूळचीच घटना काल्पनिक आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही असा युक्तिवाद करता की दिनार नावाचं चलन पुष्यमित्र शृंगाच्या काळात नव्हतं, माझा प्रश्न असा की मग ते अशोकाच्या काळात कसं काय होतं. जो दिनार अशोकाच्या काळात आहे हे तुम्ही स्वीकारता, तो दिनार पुष्यमित्र शृंगाच्या काळात मात्र नव्हता चलन म्हणून. कॉन्ट्रास्ट उघड आहे.
वस्तुस्थिती अशी आहे की दिनार ह्या प्रकरणाला जर आपण प्रमाण मांडलं ना तर दोन्ही गोष्टी काल्पनिक आहेत, आणि जेव्हा दिनार चलन म्हणून प्रचलित झाला तेव्हा ह्या गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेत, हे उघड आहे. दोन्हीकडून वस्तुस्थितीची थोडी तोडमोड चाललेली आहे. आता हे बौद्ध ग्रंथ बाजूला काढून आपण जर का मग आर्य धर्मग्रंथांच्याकडे आलो की तिथं मात्र अशा प्रकारचं काम पुष्यमित्र शृंगाराने केले असं ठोसपणे सांगितलं जातं आणि त्याचं त्याबद्दल अभिनंदन केलं जातं. म्हणजेच बौद्ध जातकांना दुसरा सपोर्टिंग पुरावा खुद्द ब्राह्मणच देतात, आणि म्हणून ब्राह्मण सुद्धा सपोर्ट जर ह्या पुराव्याला करत असतील त्यांच्या पुराणांच्या द्वारे, आणि बौद्ध जातक ही गोष्ट मांडत असतील, तर मग ती स्वीकारण्यात काय प्रॉब्लेम आहे असा प्रश्न इथे निर्माण. एवढ्या सगळ्या गोष्टींच्या वरून पुढं आणखी एक प्रश्न निर्माण होतो की पुष्यमित्र शृंगाराने विहार नष्ट केले म्हणून ज्या विहारांचा उल्लेख आहे ते विहार नंतरच्या काळात सुद्धा शाबूत असल्याचे अनेक पुरावे पुढच्या कालखंडात दिसतात. अशा वेळेला काय करायचं? एकच या बाबतीत आपण विधान करू शकतो. यदा कदाचित पुष्यमित्र शृंगारानं विहार नष्ट केले असतील तर बहुधा त्यांचं रिकन्स्ट्रक्शन करण्यात आलं, एवढंच लॉजिक इथं होतं. एकंदर ह्या संदर्भामध्ये पुष्यमित्र शृंग हा परिवर्तन चळवळीतला एक प्रमुख खलनायक म्हणून ब्राह्मणेतरांच्याकडून सादर केला जातो. पण यात आश्चर्यकारक गोष्ट मला स्वतःला वाटते की ब्राह्मण मात्र त्याला नायक म्हणून सादर करण्याची धडपड करतात. त्यानं जर का असं कृत्य केलं असेल तर बौद्ध भिक्खूंना कापणं हे कुठल्याही सभ्य संस्कृतीत बसत नाही. ही जाणीव तुम्हाला नाही का? माझा प्रश्न असा. अशोकाच्या कथेमध्ये सुद्धा एक विचित्र कॉन्ट्रास्ट आहे, तो सुद्धा अनेकांच्या लक्षात येत नाही. ज्यानं चित्र काढलं तो निर्ग्रंथक म्हणजे जैन आहे, आणि कापले गेले ते आजीविका. असं कसं काय? निर्ग्रंथ म्हणजे आजीविक होत नाही, जैन होता. असा अनेक विरोधाभास पुराण कथांच्यात नेहमी राहत असतो, तसा तो इथं आहे. याच्या अंगानं पुन्हा आणखीन पुढे जाऊन आपण पुराव्यांची तपासणी केली आणि असं मानले की हा एक ब्राह्मण राजा होता आणि तो कट्टर संस्कृतचा पुरस्कर्ता होता. संस्कृतमधून आलेल्या सगळ्या परंपरा, आर्य परंपरा ज्या अनेक स्मृतींच्यातून आणि विशेषतः मी उल्लेख केला त्या धर्मसूत्रातून आलेल्या तो पाळत होता, असं आपण क्षणभर गृहीत धरलं. तर इथं एक मुद्दा असा उपस्थित होतो, तो म्हणजे पुष्यमित्र शृंगाचं एकही नाणं संस्कृतमध्ये का नाही? नाण्यांचे पुरावे किंवा इन्स्क्रिप्शनचे पुरावे हे भारतीय इतिहासात मी स्वतः फार महत्त्वाचे मानतो. कारण दंतकथा खूप खोट्या बोलू शकतात, पण इन्स्क्रिप्शन्स आणि नाणी खूप सत्य बोलत असतात. म्हणजे कनिष्क हा शंकराची पूजा करायचा हे आपल्याला त्याच्या नाण्यांच्यामुळे कळालं, नाही तर कळलंच नसतं. शंकर हा अनेक नाण्यांच्यावर प्राचीन दिसा लागला, म्हणूनच आपण आता शैव धर्माचा इतका खोलात जाऊन विचार करतो. तसा जर पुरावा आलाच नसता नाण्यांच्यातून तर कदाचित आपल्याला वेगळ्या गोष्टी बोलायची गरज असते. तर नाण्यांच्या पुराव्यांच्या संदर्भामध्ये जर पुष्यमित्र शृंग ब्राह्मण असेल तर नक्कीच त्याला संस्कृत येत असणार. त्या काळात तर ब्राह्मणांना संस्कृत येणं आवश्यकच मानलं जायचं. एकही इन्स्क्रिप्शन किंवा एकही नाणं का नाही ह्याच्यामध्ये संस्कृतमध्ये? माझा स्वतःचा त्यामुळे येणारा निष्कर्ष असा आहे की ब्राह्मण्यानं भारावलेला क्षत्रिय असण्याची शक्यता आहे की ज्याच्यावर ब्राह्मण्याचा प्रभाव असावा, आणि ब्राह्मण्याने भारावलेले क्षत्रिय हे कमी नाहीत.
त्या अर्थानं तो ब्राह्मण आहे की ब्राह्मण्याने भारावलेला ब्राह्मण, ही शक्यता बरीच आहे. म्हणूनच मी त्याला ब्राह्मण म्हणतो, कारण ब्राह्मण्यानं भारावलेला माझ्या मते ब्राह्मणच, मग तो कुठल्याही वर्ण जातीचा असो. तर अशा तऱ्हेचा तो असण्याची शक्यता बरीच आहे. याचं कारण असं आहे की ज्या तऱ्हेनं मनुस्मृती ह्या काळात लिहिली गेली त्याच्या कालखंडात, त्यावरून स्पष्टच दिसतं की त्याच्यावर आधीच्या धर्मसूत्रांचा आणि ब्राह्मणांचा प्रभाव असावा. आणि असा जर प्रभाव त्याच्या काळात पडला असावा आणि पुन्हा एकदा वर्णव्यवस्थेनं कमबॅक केला असेल, तर आपणाला असंच म्हणावं लागेल की ही एक प्रतिक्रांती होती. परंतु ह्या सगळ्या मांडणीचा विचार करताना तो अनेक अंगाने केला पाहिजे. केवळ ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर अशी दोन तट एकमेकाशी भांडतायत, हे फार इतिहासाच्या शोधासाठी योग्य नाही. या कालखंडात नेमकं काय घडलंय याविषयी आपणाला दक्षिणेचा इतिहास जितका ठोसपणानं मिळतो सातवाहनांच्यामुळं, तेवढा उत्तरेचा मिळत नाही. आणि या काळात मुळात भारतीय खंडावरचा प्रभाव हा उत्तरी नाही आहे, तो दाक्षिणात्य आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणखी एक जाता जाता गोष्ट मी तर सांगतो मुद्दा म्हणून की ब्राह्मणांचा शिरकाव दक्षिणेमध्ये 5व्या शतकापर्यंत नव्हता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जे त्याआधीचे आर्य आले ते ब्राह्मण नव्हते, ते ऋषी वगैरे असं काहीतरी असतं. परंतु प्रत्यक्ष पुरावे जे काही दिसतात त्यावरून वर्णव्यवस्था ही दक्षिणेत 5व्या शतकापासून तिनं चंचू प्रवेश केला आहे आणि ती शिरेपर्यंत आणि झिरपेपर्यंत जवळजवळ 90 शतक उजाडलेलं आहे. सातवाहन त्यामुळंच वर्णव्यवस्था वगैरे त्यांना माहीतच नसावी बहुधा, असंच दिसतं. आणि असली तर ते काय पाळत असावेत असं वाटत नाही, आणि ते सरळ सरळ ओबीसी होते असं दिसते आजच्या हिशोबाने. आता शैवांच्यात मी मागच म्हटलंय की कोणीही राजा होऊ शकतो किंवा राणीसुद्धा असते एखादी, किंबहुना सातवाहनांच्या कालखंडात राण्यांचा असलेला प्रभाव हा निश्चितच विचार करावा असा. हे सगळं मी सांगतो यासाठी की या संदर्भामध्ये जेव्हा आह साळुंखे एक भूमिका घेऊन येतात तेव्हा मला असं वाटतं की त्याने अधिक सांगोपांग विचार करावा. मी ही एक घटना मुद्दामच सांगितली की साळुंख्याने लिहिलेलं जसंच्या तसं प्रमाण मानण्यात काही अडचणी येत असतात आणि त्या अडचणी काय आहेत हे करावं. मी आधीच सांगितलेलं आहे की मी कुठल्याच वर्णाच्या बाजूने उभा राहायला तयार नाहीये, कारण मोक्ष आणि मोक्षाची साधना करणाऱ्याने कोणी ते करू नये. वस्तुस्थितीच्या अंगाने जास्तीत जास्त भिडावं, अर्थात इतिहासात फार अडकू नये. आता इतिहासात अडकावं का लागतं? कारण इतिहास नव्या रूपानं पुन्हा समोर ठाकलाय आणि ऐतिहासिक संघर्ष होतोय कॉन्टेम्पररी सिनोरियामध्ये, म्हणून इतिहासावर बोलायची वेळ येते. नाही तर पूर्वी मी 4थी 9थी वगैरे जास्त बोलायचो, पण काळच बदलला आणि अचानक इतिहासाचं कमबॅक झालं आणि तो सेंट्रल पॉईंट झाला, म्हणून मला पण मग ह्या ऐतिहासिक चिकित्सेत जास्त शिरावं लागलं आणि 2005 पासून मी जास्त इतिहासामध्ये उतरत गेलो. नाहीतर मोक्षाशी इतिहासाचा काय संबंध नसतो, एवढंच मी सांगतो. जो इतिहासाच्या मागं लागतो त्याला मोक्ष मिळत नाही. स्वच्छ आणि स्पष्ट इतिहास ही वर्तमानातली घटना आहे आणि जो वर्तमानावर फोकस ठेवून असतो तो आणि तोच फक्त मोक्षाला उपलब्ध होण्याची शक्यता असते. असं आता याच्या पुढं आपण जाऊ की मी मुद्दा म्हणूनच ह्या अशा गोष्टी थोड्याशा चिकित्सेला घेतलं, कारण साळुंख्यांचा पुनर्विचार करता येतो. आणि मी नेहमीच सांगत आलो की 60 जे लोक झाले साळुंख्यांच्यापासून नेमाड्यांच्यापर्यंत, त्या सगळ्या लोकांना आपण आमच्या पिढीनं तरी किमान थोडंसं चिकित्सेच्या क्षेत्रात आणलं पाहिजे. दुर्दैवानं माझ्या कॉन्टेम्पररी फारसं काही काम करताना मला दिसत नाही. काही अपवाद आहेत, परंतु जे कवितेच्या क्षेत्रात आहेत त्यातले फारच कमी लोक इथे येतात. हा सगळा प्रकार आपण एकदा
नीट तपासल्यानंतर आपण आह साळुंखे अशाच एका गफलतीचं फार सुंदर रीतीने विवेचन करतात. मला त्यांच्या ह्या सगळ्या भागाविषयी मी त्यांच्याशी पूर्ण सहमत आहे. म्हणजे पुष्यमित्राविषयी माझे काही ऑब्जेक्शन्स पण मी मांडली, परंतु हिथं मात्र आत्ता जो एपिसोड आहे, कारण तो मराठ्यांच्या इतिहासामध्ये वारंवार मांडला गेला आहे, त्याच्याविषयी आता चर्चा करायची. शिवाजी सुशिक्षित होता, त्याला लिहिता वाचता येत होतं की नाही, तो साक्षर होता की निरक्षर, असा हा वाद आहे. आह साळुंखे यांच्या मते या संदर्भातला धडधडीत पुरावा 1924 नंतर उपलब्ध झाला तरी सुद्धा हा पुरावा स्पष्ट आणि समकालीन असूनही ब्राह्मण लेखक जाणीवपूर्वक साईडलाईन करतात. त्यांच्या म्हणण्यात हे तथ्य आहे, कारण जवळजवळ 1924 ते 1970 पर्यंत हा वाद सतत घातला गेला. आता तर शिवाजींच्या विषयी काही पुरावे असे यायला लागलेत की शिवाजी महाराजांना बहुधा इंग्लिश पण येत असावे असं वाटण्या इतपत काही गोष्टी आता पुढे येत आहेत. पण तो फार आता म्हणजे नवोत्तरी पिढी एक आलेली आहे आणि संशोधनात त्याविषयी काही बोलणं हे आत्ता योग्य नाही. परंतु याबाबत ते म्हणतात, ते अत्यंत आह साळुंखे म्हणतात ते अत्यंत खरं आहे. त्यांच्यामध्ये कवी परमानंदांनी शिवभारत नावाचा जो ग्रंथ शिवाजी महाराजांच्याच आज्ञेवरून लिहिला होता, त्या ग्रंथात स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की शिवाजी महाराजांना कसं लिहायला वाचायला शिकवलं गेलं. याचा अर्थ स्पष्ट आहे, ज्यांना शिक्षणच लिहिणं वाचण्याचं मिळालेलं आहे तो माणूस अडाणी कसा काय राहणार. मी त्यांच्या ह्या युक्तिवादात आणखी एक भर टाकतो जाता जाता इथं, ती म्हणजे शहाजी महाराज मुस्लिमांच्या सहवासात जास्त होते आणि सरदारांनी आणि राजे महाराजांनी शिकलं पाहिजे ही जाणीव मुस्लिमांच्यात प्रचंड प्रमाणात होती. तिथं लिहिणे वाचणे हे असं मांडलंच गेलं नव्हतं, ते आलंच पाहिजे असा उलट आग्रह होता. आणि शहाजी महाराज जर का आदिलशहाच्या सेवेत होते किंवा निजामाच्या सहवासात होते तर ते शिकले असण्याची शक्यता प्रचंडच आहे. आणि म्हणूनच त्यांनी लहानपणी शिवाजी शिकावेत लिहायला वाचायला, त्यांना सर्व ग्रंथांचं आकलन उपलब्ध असलेलं व्हावं म्हणून शिकवण्या लावल्या, तर ते अत्यंत नैसर्गिक आहे. आणि हे खुद्द परमानंदानं त्याच्या सगळ्या त्या शिवभारतमध्ये लिहिले. मला स्वतःला सुद्धा आश्चर्य वाटतं की एवढा साधा समकालीन ग्रंथ उपलब्ध असताना शिवाजी महाराज हे अडाणी होते, शिवाजी महाराज असा प्रचार कशाला करताय. ग्रंथ समोर आहे तुमच्या. त्यामुळं शिवाजी महाराजांना आत्तापर्यंत जर कोणी अजूनही कोणी माझा हा बघणारा असेल त्यांना मी नम्र विनंती करतो की कृपया शिवाजी महाराजांच्या बाबतीत असा विपरीत प्रचार स्वीकारू नका आणि कोणी करत असेल तर त्याला मान्यता देऊ नका. त्याऐवजी थेट शिवभारत तुम्ही वाचा, कारण तो उपलब्ध आहे. या ग्रंथाचा जो ग्रंथकार आहे त्याच्याविषयी मी थोडी मुद्दाम अधिक मांडणी देतो, अधिक माहिती देतो. याचं नाव मुळात जे आहे ते आहे परमानंद गोविंद भट. आणि हे कित्येकदा सांगितलेलं आहे की सगळे भट हे शैव होते आणि भट हेच पेशवाईचे हे होते. पेशवाईतल्या पेशव्यांचं आडनाव आहे ते भट आहे. याचा पुरावा अनेकदा मला विचारला जातो, म्हणून मी हा ग्रंथ मुद्दा म्हणून चर्चेत आत्ता आणतो. या ग्रंथामध्ये परमानंद भट यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की माझी कुलदेवता एकवीरा आहे. तो जो संस्कृत आहे ते मी सांगतो वचन. तो म्हणतो एकवीरा प्रसादेन लब्धवाक सिद्धी.
कृपाल हा चतुर्भुजा भगवती असं तो म्हणतो. स्पष्टपणानं एकवीरा देवी जी शैव आहे तो ती आपली स्वतःची कुलदेवता असल्याचं आणि ती कृपाळू असल्याचं हिथं स्वीकारतो. मला वाटतं हा पुरावा पुरेसा आहे. नंतर हे आपलं सगळं शैव पण बाजीराव पेशवे पहिला त्याच्यापर्यंत व्यवस्थित स्वीकारणाऱ्या पेशवे खानदानानं हळूहळू का त्याग केला, कुलदेवता म्हणून मग गणपती कसा आला, बरेच प्रश्न आहेत. हे या निमित्तानं मी पुढं करतो. आणि हे मी यासाठी पण सांगतो की संस्कृतायझेशनची सुरुवात पण इथं झालेली आहे. मला हा ग्रंथ आपल्याकडं अनेकदा समाजशास्त्रात घडामोडी ज्या झाल्या त्याचं श्रेय दिलं जातं आणि सांगितलं जातं की ब्राह्मणायझेशन आणि संस्कृतायझेशन वगैरे हे सगळं 1890 नंतर सुरू झालं. प्रत्यक्षात तसं काय नाही. आधीच क्षत्रिय विशेषतः गाजलेले वीरयोद्धे आहेत त्यांचं ब्राह्मणायझेशन आणि क्षत्रियायझेशन आधीच चालू झालं होतं आणि संस्कृतायझेशन मुख्य म्हणजे ही नंतर कॉन्सेप्ट वगैरे असं काय नाही आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. ह्याच ग्रंथामध्ये भोसले कुळाचा उल्लेख मुद्दाम म्हणून संस्कृताइज्ड करून भृष्यबल असा झालेला आहे. हा पूर्णपणे संस्कृत शब्द आहे. नंतर मग पुढच्या काही ग्रंथामध्ये भोसल असा उल्लेख आहे आणि पुढं मग भोसलचे भोसले आहे. तर हे मी यासाठी सांगतोय की ह्याच ग्रंथाशी एक गमतीशीर गोष्ट जोडलेली आहे. परमानंद स्वतः शैव आहे, एकवीरा देवीचा भक्त आहे आणि तरीही तो शिवाजी महाराजांना विष्णूचा अवतार म्हणतो. आणि नंतर उत्तर पेशवाई शिवाजी महाराजांच्यावर असे लिखाण झालेलं आहे. त्यानंतर आलेले ग्रंथ आहेत ते मात्र शिवाजी महाराजांचा उल्लेख शंकराचा अवतार म्हणून करतात. मला नेहमीच भारतीय इतिहासातल्या पॅराडॉक्स जाणवत असतात आणि त्यांच्याविषयी नेहमीच गंमत वाटत असते. हा एक पॅराडॉक्स मी यासाठीच ठेवतो समोर, कारण भारतीय इतिहासाविषयीची अशी काहीतरी थेट विधानं करत बसणं हे अनेकदा शक्य होत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे पॅराडॉक्सेस सतत आढळत असतात. तर एकदा हा सगळा प्रकार नीट पाहिला तर नेमकं काय झालेलं आहे. शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरूनच हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे आणि नंतर परमानंदानं तो खुद्द काशीतल्या पंडितांच्या समोर सादर केलेला आहे. आणि नंतर आपण जर काय गेलो पुढं ते शिवराज्याभिषेकामध्ये ज्या पंडितांची काशीतल्या आलेल्यांची नावं आहेत त्यात परमानंदाचा उल्लेख तर आहेच, परंतु गागा भट्टापासून सगळ्यांचा उल्लेख येतो. आणि मग प्रश्न निर्माण होतं, गागा भट्ट हे सुद्धा भट घराण्यातले, परमानंद हे सुद्धा भट घराण्यातले. जो राज्याभिषेक करायला महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी नकार दिला किंवा त्यांच्याकडे कदाचित राज्याभिषेक करण्याचे मंत्रच कोणी शिकल्या नसल्यामुळं, मी अनेकदा सांगितले की ब्राह्मण विद्वान असण्याचे दिवस संपले नंतर. तर तसा कोणी राज्याभिषेक करणारा माणूसच नसल्यामुळं काशीहून हे घराणं आलं आणि हे घराणं मूळचं शैव आहे. कारण गागा भट्ट हे सुद्धा आजच्या काशीचे पुजाऱ्यांपैकी कदाचित मुख्यच पुजारी होते, हे आपण बघितलं पाहिजे. आणि हा जो कॉन्ट्राडिक्शन आहे ही सगळ्या ब्राह्मण विशेषतः शैव ब्राह्मणांची गोची आहे. एकीकडे ते शैव ब्राह्मण आहेत, त्यांचं कुलदैवत शैव असतं आणि आचरणात मात्र आर्यांचा धर्म असतो. ते कधी कधी तर कट्टर वैष्णव होऊन जातात की काय अशी शंका येण्याइतपत वर्णव्यवस्थेविषयीची त्यांची मतं असतात. हा सततचा विरोधाभास का निर्माण झाला यावर कधीतरी मी बोलेन. पण हे सगळं जे त्यांनी मी एक्स्ट्रा काही थोडंसं टाकलेलं आहे ते, पण या संदर्भामध्ये आह साळुंखेंची जी मांडणी आहे ती योग्य आहे. माझी सर्वच ब्राह्मण इतिहासकारांना नेहमी विनंती असते की कृपया
अशा कोणत्याही गोष्टी करू नका की ज्यामुळं ब्राह्मणेतरांच्या इतिहासाचं डिस्टॉर्शन होईल. काय होणार आहे माहिती आहे का, हे सगळं तुमच्याविषयीचा द्वेष वाढवत नाही. आणि मग अशी वस्तुस्थिती जर काय पुन्हा पुन्हा दोहरायला लागली तर मग एक्स्ट्रीम टोकं निर्माण होण्याची शक्यता आहे. आत्ताच पासूनच निदान नवी पिढीनं, जुन्या पिढीनं काळजी घेतली नाही तर नवीन पिढीनं काळजी घ्यावी. म्हणजे ब्राह्मण इतिहासकारांनी स्पष्टपणे आता नव्या ज्या आहेत पिढीतले त्यांनी लिहावं की बाबा शिवाजींच्या साक्षरतेचे पुरावे ह्या परमानंद विचारपूर्वी ग्रंथात आहे. असं तुम्ही काहीतरी आता ठोस पुरावे घेऊ जे आलेले आहेत ते मान्य करत पुढे सरकला तर तुमच्या ऑथेंटिसिटी दरम्यान हा सगळा प्रकार मराठ्यांच्या संदर्भातील परस्पर विरोधात सकट आनंद आह साळुंखे अतिशय छानपैकी मांडतात. मी नेहमीच म्हटलेलं आहे की मी स्वतः त्यांना आदरणीय मानतो. याचं जी काही कारण आहे त्यामधली पुराव्यांची जी त्यांची देण्याची पद्धत, पुराव्याशिवाय विधानच करायचं नाही, त्यांची दाटणी मला स्वतःला खूप आवडते. हे सगळं सादर केल्यानंतर मग ते परिवर्तनाच्या दिशा सांगायला लागतात. मराठा समाजात मराठा महासंघात बसून आणि हे उघडपणाने ते सांगतात आणि ह्याला एक विशिष्ट धैर्य आणि कळकळ लागते आणि ती नक्की त्यांच्यात आहे. हे मी यासाठी सांगतो की जेव्हापासून संभाजी ब्रिगेडचं प्रकरण आणि पुरंदरेंचं प्रकरण झालेलं आहे तेव्हापासून आह साळुंख्यांना जाणीवपूर्वक साईडलाईन करून पाहणारे काही लोक येत आहेत. मी त्यांना नम्र विनंती करतो की हे करू नका. एखाद्या विचारवंताचा विचार हा थरोली तपासला गेला पाहिजे आणि आपण सुद्धा त्याला पुराव्याच्या आधारेच तपासला पाहिजे की ते मांडतात ते कितपत खरं आहे हेही तपासलं पाहिजे. ते जे पुरावे देतात ते व्हॅलिड आहेत की नाही ते पण बघितलं पाहिजे. माझा स्वतःचा उदाहरणार्थ वैदिक धर्मसूत्राविषयी त्याने दिलेले पुरावे खूप अचूक आणि बिनचूक आहेत. त्याचा प्रतिवाद करता येत नाही हा असा माझा अभ्यास सांगतो. तर अशा कित्येक गोष्टी आहेत. आता ते मराठ्यांच्या सुधारणाविषयी जी मांडणी करतायत ती मी मुख्यतः मराठा समाजासाठी तर तपशीलवारच देतो कारण त्या सुधारणा होणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. त्यातली पहिली गोष्ट ते सांगतायत ते म्हणजे स्त्री पुरुष रेशो कमी होत चाललाय आणि गर्भात स्त्रियांची हत्या करण्याचं प्रमाण वाढत चाललंय. आणि ते सांगतात की मराठी लोक हे जिजाऊची शपथ घेतात आणि आपण जर जिजाऊंची शपथ घेणार असू, जिजाऊ वंदना आपण गाणार असू तर किमान जिजाऊंना आपण मान देतो, आदर देतो, त्यासाठी तरी का होईना पोटातील स्त्रियांचा गर्भ कृपया नष्ट करू नका. स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण सम राहील याची जितकी काळजी घेता येणं शक्य आहे तेवढी मराठी लोकांनी घेतलीच पाहिजे आणि इतर बहुजन समाजानेही घेतली पाहिजे. मला वाटतं ह्याविषयी काही मतभेद होण्याची गरजच नाही. किंबहुना आह साळुंखे यांचं एक पुस्तक आहे हिंदू स्त्रीविषयी की हिंदू धर्म आणि स्त्रीमान, त्यामध्ये त्यांनी व्यवस्थित धर्मग्रंथातून झालेल्या स्त्रियांच्या विषयीचा अन्याय मांडलाय आणि मग परिवर्तनवादी अशीच भूमिका त्यांनी स्त्रियांच्या संदर्भात सुद्धा घेतलेली आहे. अनेकदा त्यांची पुस्तकं न वाचताच जे काय उलटं सुलटं चर्वण चाललेलं असतं आणि फेसबुकावर तर ते कुठल्याही गोष्टीची उथळपणे चर्चा करता येते माहिती असल्यामुळं आणि लाईक्स मिळवता येतात हे माहीत असल्यामुळं अनेक लोक हे उपद्व्याप करताना दिसतात. तो उपद्व्याप इतिहासाच्या संदर्भात बिनकामाचा. अनेकदा आमच्यासारख्या लोकांचे लेखच्या लेख आणि चोरायचा प्रकार व्हॉट्सअपद्वारे प्रचंड होतो. मी त्याला काय बोलत नाही कारण जाऊ द्या, व्हॉट्सअपद्वारे जरी चांगले विचार आणि सुधारणावादी विचार पोचत असतील तर पोचू दे असं आम्ही म्हणतो आणि गप्प बसतो. दुसरा त्यांचा जो हे आहे विचार, त्यांनी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की 20व्या वर्षी एखादी स्त्री विधवा झाली तरी सुद्धा आपण तिचा विवाह करत नाही, हे योग्य नव्हे.
विधवा विवाहाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, कारण मराठा समाजामध्ये विधवा विवाहाचं प्रमाण जवळजवळ अल्प आहे. तर यामध्ये जे आपण खोट्या प्रतिष्ठा आड आणतो त्या आणू नका. आपल्या मुलीच्या ओठावर फुलणारी स्मिते ही जास्त महत्त्वाची आहेत आपल्या प्रतिष्ठेपेक्षा, आणि कृपया त्यामुळेच विधवा विवाह करा असंही ते सांगतात. त्यानंतर त्यांनी जी सुधारणा त्यांचं आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्यांनी एक मंत्र दिला आहे की स्वतःच्या जातीविषयी अवाजवी अभिमान नको. वाजवी अभिमान योग्य आहे, पण अवाजवी अभिमान नको, आणि दुसऱ्यांच्या जातीचा किंवा वर्णाचा द्वेष नको. द्वेषांच्या साह्यानं फुलं फुलणार नाहीत, चिखलच उगवत राहील, अशी त्यांची स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका आहे. साहजिकच पुढे ते अधिक जातात आणि प्रतिष्ठेचा प्रश्न जो मराठा समाजात आहे त्याविषयी ते कळवळीनं नेहमी बोलत राहिले की मराठी लोकांच्या प्रतिष्ठेला प्रचंड महत्त्व आहे, पण या प्रतिष्ठेपोटी आपण जे खर्च करतो ते खर्च आपल्याच लोकांच्या किंवा आपल्याच घरातील फॅमिली मेंबर्सच्या खात्यावर बँकेत पैसे टाका किंवा तत्सम गुंतवणूक करा असं ते सांगतात. ते तुम्हाला जास्त हितकारक आहे. आपण एकीकडे ब्राह्मणांच्या विरोधात उभे टाकतो आणि दुसरीकडे मात्र आपण स्वतःच कुठलाही विधी असेल तर ब्राह्मणांना बोलवतो. याबाबत त्यांनी दिलेलं एक वाक्य मला खूप छान वाटलं होतं, म्हणून ते सांगतो. ते म्हणाले, कोणता ब्राह्मण आपल्या घरी येऊन मी तुमचा इथं सत्यनारायण करतो असं सांगतो? आपणच अनेकदा ब्राह्मणाकडे जातो आणि त्याला म्हणतो की आम्हाला सत्यनारायण करायचं आहे. मग ह्यामध्ये दोषी कोण असा त्यांचा प्रश्न आहे. तर आपण असे जे काही सगळे उद्योग करतो, ग्रहविधी असो, विवाह विधी असो, ह्या सगळ्यामध्ये जो प्रचंड थाटमाट असा उडवून देतो तो तुम्ही करू नका. हे पैसे वाचवा, आणि जर घरात मुली असतील तर त्यांच्या शिक्षणाला तो पैसा वापरा. अनेकदा मुलींच्यावर शिक्षणाच्या खर्चापोटी आपण अन्याय करतो, त्यापेक्षा हा सगळा पैसा शिक्षणावर खर्च करा. ते ह्या संदर्भात अनेकदा गाडगे बाबांचा दाखला देतात, आणि गाडगे बाबांच्यामुळं अनेक अस्पृश्य स्त्रियांनी कसा आपल्या मुलांना शिकवण्याचा विडा उचलला, ओबीसी समाजातील बायकांनी असा विडा उचलला, तसा मराठा समाजानं का करू नये? काही मराठा स्त्रियांनी सुद्धा गाडगे बाबांचा ऐकलेला आहे, आणि हा वारसा आपण पुढे चालवला पाहिजे. आपण सर्वात प्रथम आपल्या मुलांना शिक्षित केलं पाहिजे. ते जेवढे शिकतात तेवढं त्यांना शिकू द्या. त्यांच्या पंखात ज्ञानाचं वादळ भरा आणि त्यांना भरारी मारू द्या. मला वाटतं ह्याविषयी सुद्धा काही मतभेद होण्याचे कारण नाहीये. ते मराठा समाजातल्या धनवान लोकांना नेहमीच सांगतात की तुम्ही हे जे प्रतिष्ठेपोटी प्रचंड पैसे उधळण्याचे आदर्श निर्माण केलेले आहेत, असे आदर्शच त्याचं तंतोतंत पालन करायच्या नादामध्ये मध्यमवर्गीय मराठ्यांना आणि निम्नवर्गीय मराठ्यांना दिवाळखोर बनवत आहे. भाषा थोडीशी मी बदलली, माझी भाषा ऍड झालेली आहे बोलताना नकळत, पण ते हे असंच सांगतात. आणि म्हणून धनवान लोकांनी तरी किमान अशा प्रकारचे आता आदर्श निर्माण करू नयेत ज्यामध्ये प्रतिष्ठेपोटी प्रचंड पैसे उधळले जातात. कारण ह्याच गोष्टीचं नंतर अनुकरण निम्न वर्गीय शेतकरी करतो आणि प्रचंड लग्नात खर्च करून कर्जबाजारी होतो. तर अशा प्रकारच्या कृपया थाटमाट उडवणाऱ्या प्रसंगांना उत्तेजन देऊ नका. तुम्ही तुमचे थाटमाट कमी करा किंवा थांबवा असं ते सांगतात. त्यांचा एक आणखीन फार छान आस्पेक्ट आहे. ते म्हणतात की आपण बुद्धाच्या करुणेला कवटाळलं पाहिजे. आपण तुकारामाच्या कळवळ्याला कवटाळलं पाहिजे, कारण तुकाराम आणि बुद्धाच्या करुणेची जात एकच आहे, ही करुणा.
ही आपण अंगात बाणवली पाहिजे आणि आपण आपल्याशिवाय ज्या इतर जाती आणि इतर वर्ण आहोत त्यांच्याकडं अतिशय द्वेष कसलाही न करता सन्मानजनक भूमिकेनं पाहिलं पाहिजे. आपला हा जो अपमानजनक असा काही जणांचा जर दृष्टिकोन असेल तर त्याने तो बदलावा. आपण देखील प्रेमानं सर्वांना वागवावं आणि आपल्याशी इतरांना प्रेम असावं, अशाच तऱ्हेनं आपलं वागणं असावं. पुढं मग यासाठी ते अधिक पुढं जातात आणि म्हणतात की भारतातला प्रत्येक नागरिक संविधान पाळत असतो, म्हणूनच भारतातला प्रत्येक नागरिक हा आंबेडकरवादीच आहे. त्यामुळं आपण आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा आदर करत त्यातल्या सगळ्या मूल्यांचा अधिकाधिक प्रभाव समाजावर पडेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. ते ह्या अर्थानं स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेतात. महात्मा फुलेंच्या संदर्भात सुद्धा त्यांनी अतिशय पॉझिटिव्ह असं जे लिखाण केले त्यामध्ये सुद्धा त्यांची हीच भूमिका आहे. आणि मला स्वतःला त्यांचं जे काही महत्त्वाचं काम वाटलेलं आहे त्यामध्ये एक महत्त्वाचं काम म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे या दुर्लक्षित झालेल्या समाजसुधारकांकडे त्यांनी दिलेले लक्ष आणि त्यांची केलेली प्लेसमेंट. अर्थात या संदर्भात मी नेहमी म्हणतो की गोमा पवार यांनी जेवढं काम केलंय तेवढं हा साळुंखेंनी केलेलं नसेल तुलना जर केली तर. किंबहुना गोमा पवारांनीच विठ्ठलरामजी शिंदेंचं सगळं वाङ्मय संकलित करून त्याला खूप छान आकार दिला. परंतु त्याच वेळेला हा साळुंखे यांचे सुद्धा काही मराठी जे पुरोगामी आहेत असे विचारवंत पुढे आले आणि त्यांनी विठ्ठलरामजींच्या मागं आपली सगळी प्रतिष्ठा उभी केली. ते फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं, कारण हा एक असा सुधारक होता. म्हणजे सर्वांनाच हे माहिती आहे, काहींना माहीत नसेल तर सांगतो की विठ्ठलरामजी शिंदे जेव्हा मरण पावले तेव्हा त्यांच्या अंत्यविधीसाठी फक्त 22 लोक हजर होते. आपल्यासाठी ही अत्यंत शर्मनाक अशी गोष्ट आहे. एक एवढा मोठा टॅलेंटेड जबरदस्त प्रतिभेचा मनुष्य आणि 22 लोक सुद्धा आपल्या समाजातले त्याला सन्मानानं फक्त हे करायला येत नसतील, 23वा उपस्थित नसेल तर ते लक्षण चांगलं नव्हतं. आता सुद्धा आपण हे करणार आहोत का? माझा प्रश्न हाच असतो. जी गत विठ्ठलरामजी शिंदेंची झाली ती हा साळुंखेंची करायची काय? सुदैवानं त्यांनी मराठा महासंघ जो आहे त्याने खूप चांगला सपोर्ट त्यांच्या मागं उभा केला आणि ते एका अर्थानं बरं झालं, कारण त्यामुळे निदान साळुंखे काय मांडतायत त्याची दखल घेणं अनेकांना भाग पडलं. काय होतं, आपल्याकडे संख्याबळ दाखवल्याशिवाय लोक लक्ष देत नाही आणि मग मराठा महासंघातून 15 लाख मराठी उभे राहिले पाठिंबा द्यायला की मी अचानक अच्छा कोण बाबा हा साळुंखे असा विचारायला. हे सगळं संख्येमुळे होत असतं. तर दरवेळेला सगळ्या गोष्टी संख्येनंच व्हाव्यात असं नाही. अनेक क्रिएटिव्ह विचार जे असतात ते नेहमीच सुरुवातीला अल्पसंख्य असतात. म्हणजे मी नेहमी इथं चौथ्या नवतेविषयी सतत बोलत असतो. तर तुम्हाला सांगतो मी की युरोपमध्ये सुद्धा चौथ्या नवते मागं 1990 ते 2010 पर्यंत फारशी लोक नव्हतीच. एक नवीन फिनॉमेना होता. तिथं सुद्धा 10-12 लोक सुद्धा नव्हते. आता मात्र हळूहळू त्याची मांदियाळी वाढीच. हे घडत असतं. नवा विचार आला की त्याच्यामागं सुरुवातीला खूप कमी लोक असतात. हळूहळू तो विचाराचा प्रपोगंडा व्हायला लागतो. तेव्हा असं काही सृजनात्मक काम माझंच असं नाही, कुणाचंही उभं राहत असेल तर त्याच्या मागं आपण उभं राहिलं पाहिजे. नाहीतर मग समाज असाच आडलेला राहणार आणि वाटा मोकळ्या होणारच नाही. तर हे आपण हा साळुंखेंनी सुद्धा सांगितलं, हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचंही साधारण म्हणणं असं आहे की अशा प्रकारचं निराशाजनक चित्र होऊ नये असं वाटत असेल तर आपण अधिकाधिक सपोर्ट दिला पाहिजे. आणि आता शेवटच्या बाबतीत शेवटचा प्रश्न निर्माण करून मी हे व्याख्यान पुरं करतो.
पुरंदरांना रिॲक्शन द्यावी म्हणून पुरंदरांच्या सगळ्या मांडणीची अतिशय छान चिकित्सा त्यांनी केली. पण शिवाजी, संभाजी, शाहू आणि सयाजी गायकवाड हे अत्यंत मराठा समाजातले दैदिप्यमान पुरुष आहेत. या सर्वांच्यावर त्यांनी महाग्रंथ लिहावेत अशी अपेक्षा मी करतो, कारण ते काहीतरी वेगळ्या पद्धतीनं सगळ्या पुराव्यांच्या मांडण्या करत ते पुढं आणतील अशी मला खात्री आहे. त्यांच्या प्रतिभेविषयी मला तर कधीच शंका नव्हती की त्यांची क्षमताच आहे. तर ह्या सगळ्या मराठ्यांशी त्यांच्या असलेल्या वेगवेगळ्या रिलेशनशिपविषयी मला जेवढं शक्य आहे तेवढं मी बोललो. मी कधीच स्वतःला परफेक्ट समजत नाही. माझ्याकडून चुका झालेल्या असू शकतात आणि मी त्यासाठी नेहमीच म्हणतो, चुका असल्यास माफ करा. बरोबर वाटलं तर कसं पुढे नेता येईल ते पहा. माझं मनापासून तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. आणि माझा नमस्कार. कदाचित आणखी एखादं व्याख्यान मी साळुंखेंच्या संदर्भात केलं तर करेन, किंवा कदाचित ते शेवटचंही असेल. मी श्रीधर तेवढे तुमच्याशी बोलत होतो. धन्यवाद.